मित्रांनो नमस्कार. मनोगत या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत. मित्रांनो, पीक विम्यामध्ये 500 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप महाराष्ट्रातील हिवाळी अधिवेशनात चांगलाच गाजला होता. आष्टीचे भारतीय जनता पक्षाचे आमदार आणि माजी मंत्री राहिलेल्या सुरेश धसांनी हा प्रश्न उपस्थित करून पीक विम्याच्या बाबत असलेलं गांभीर्य हे महाराष्ट्राच्या सदनासमोर आणून दिलेलं होतं. त्यानंतर नवीन कृषी मंत्री झालेल्या ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे यांनी देखील पीक विम्यात घोटाळा झाल्याची जाहीर कबुलीही दिलेली होती. एकूणच पीक विम्याच्या घोटाळ्यात तत्कालीन कृषी मंत्री असलेल्या धनंजय मुंडे चे हे प्रकरण आहेत. आता मात्र त्यांच्या दृष्टीने हे प्रकरण अधिक गंभीर बनून हे पाहतंय. यावर इतर अनेक प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंचं सर्रासपणाने नाव घेतलं जातंय. धनंजय मुंडेंचा पाय हा दिवसेंदिवस अधिकाधिक खोलामध्ये जाताना या ठिकाणी दिसतोय. संतोष देशमुखांच्या हत्येच्या बीडच्या घटनेतील प्रकरणात धनंजय मुंडेंवर होणारे गंभीर आरोप पाहता मुंडेंच्या मंत्रिमंडळातून परतीचा प्रवास हा सुरू होऊ शकतो, किंबहुना मुंडेंचा परतीचा प्रवास काउंटडाऊन हे होऊ शकतं, अशी खूप मोठी शक्यता राजकीय विश्लेषकांमध्ये आणि एकूणच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ही आता मात्र चघळली जाते. एकूणच पीक विम्याच्या घोटाळ्याचे प्रकरण आता संसदेत पोहोचलंय. खासदार सुप्रियाताई सुळेंनी संसदेत आज हा प्रश्न उपस्थित करून धनंजय मुंडेंच्या अडचणीच्या चक्रव्यूहात वाढ केल्याचं हे या ठिकाणी दिसतंय. महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर महाराष्ट्र हा कुठल्या ना कुठल्या असंतोषा मध्ये हा एकसारखा धगधगतोय. परभणीच्या सोमनाथ सूर्यवंशीच्या पोलीस कोठडीतील संशयास्पद मृत्यू असेल, त्यानंतर परभणीमध्ये झालेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना असेल, या आणि इतर अनेक घटनांबरोबर महाराष्ट्रातील गुन्हेगारीचा आलेख हा वाढताना दिसतोय. त्यानंतर मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुखांच्या निर्गुणपणे झालेली हत्या, ही हत्या तर इतकी कठोर आणि इतकी भयानक होती की त्या घटनेचं वर्णन करण्यासाठी हे शब्द देखील या ठिकाणी सुचत नाही. हे मात्र या ठिकाणी अधोरेखित केल्याशिवाय राहत नाही. या हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंचा थेट सहभाग नसला तरी धनंजय मुंडेंनी मारेकऱ्यांना अभय दिल्याचं, धनंजय मुंडेंनी मारेकऱ्यांना राजाश्रय दिल्याचं हे फार मोठा आरोप हा धनंजय मुंडेवर, किंबहुना तसा संशय हा धनंजय मुंडेंवर व्यक्त केला जातोय. मी माझ्या मागच्या एपिसोडमध्ये म्हटलं होतं की संतोष देशमुखांच्या हत्येचा डाग असलेला आरोप हा केवळ एकट्या धनंजय मुंडेंवर नाहीये. तो डाग मात्र हा संपूर्ण महायुतीच्या सरकारवर आहे. त्याही पेक्षा तो डाग मात्र मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीसांवर हा डाग देखील आहे. किंबहुना त्याही पेक्षा अधिक शतपटीने डाग हा उपमुख्यमंत्री असलेल्या अजितदादा पवार यांच्यावर हा विशेष करून खूप मोठा डाग हा या ठिकाणी दिसतोय. हा धनंजय मुंडेंचा राज्याच्या सरकारवर पडलेला डाग, हा डाग पुसायचा, किंबहुना हा डाग अधिक गडद करायचा, हे मात्र अजित पवारांनी आपल्या कृतीतून ठरवण्याची वेळ या ठिकाणी आलेली दिसते. हे प्रकरण आता कुठेतरी अधिक हाताबाहेर जात असताना भगवानगडाचे महंत असलेले न्यायाचार्य नामदेव शास्त्रींनी या प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंची बाजू घेतल्याने हे बीडचं प्रकरण अधिक चिघळलं, किंबहुना चिघळण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर दिसते. वास्तविक नामदेव शास्त्रींसारख्या उपदेश करणं हे या ठिकाणी माझं काम नाहीये, परंतु समाजामध्ये आदराचं स्थान असलेल्यांनी या गुंतागुंतीच्या अमानुष वादामध्ये पडायला नको होतं. नंतर हे प्रकरण आपल्या अंगावर येतंय याची जाणीव जेव्हा नामदेव शास्त्रींना झाली, त्यानंतर महंत असलेल्या नामदेव शास्त्रींनी या प्रकरणामध्ये समंजसपणाची भूमिका घेऊन सारवासारव केली. हा भाग या ठिकाणी मात्र निराळा आहे. बीडच्या घटनेतून कोणी कितीही गुन्हेगाराला जात पात पंथ धर्म नसतो असं कितीही घसा खरडून किंवा सांगितलं तरी मुळात बीडच्या राजकारणातील निवडणुकीतील जातीचा संघर्ष, जातीय संघर्ष हा संतोष देशमुखांच्या निर्गुण हत्येतून
हा या ठिकाणी अधिक ठसठशीतपणाने हा धारदार झाल्याचं या ठिकाणी दिसतंय. हे मात्र या ठिकाणी अजिबात महाराष्ट्राला लपवता येणार नाहीये. ज्या राजकारणाच्या गदारोळात मानवी संवेदना बधीर आणि बोचट होणाऱ्या घटना जेव्हा घडतात, तेव्हा मात्र अशा घटनेमध्ये धर्मपीठ चालवणाऱ्या महंतांकडून, धर्मपीठ चालवणाऱ्या न्यायाचार्याकडून खूप मोठी अपेक्षा ही समाजाची असते. म्हणून नामदेव शास्त्री सारख्या संत महंतांकडून सामाजिक दायित्वाची अपेक्षा ठेवणं या ठिकाणी अजिबात गैरलागू होत नाही. उलट पक्षी रामराज्याची अपेक्षा करण्याऐवजी रावणाच्या टोळीचे आणि वाईट प्रवृत्तीचं पाठराखण होणार नाहीत, याची काळजी ही धर्मपीठाने आणि धर्मसंसदेने या ठिकाणी घ्यायला हवी. धनंजय मुंडेंच्या एकूण प्रकरणात उठलेले वादळ हे नंतर नामदेव शास्त्रींच्या खुलाशाने हे शमवलं गेलं. यासाठी संतोष देशमुखांची कन्या आणि संतोष देशमुखांचं कुटुंबांना हे भगवानगडावर जावं लागलं. मुळात नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडेबाबत घेतलेली पूर्वीची भूमिका ही मुळातच सर्वसमावेश अशी भूमिका नव्हती, तर त्यातून मात्र एका विशिष्ट समुदायाची, एका विशिष्ट समूहाची पाठराखण करण्याची किंबहुना त्याचं समर्थन करण्याची भूमिका होती. असाच समज हा महाराष्ट्राच्या सर्वदूर भागामध्ये हा गेलाय. त्यामुळे कोणी कितीही नाही म्हटलं तरी महाराष्ट्रामध्ये मराठा समाज आणि वंजारी समाज असलेल्या मराठा बहुल आणि वंजारी बहुल भागामध्ये हा सामाजिक सलोखा बिघडवण्याचं काम या घटनेच्या आडून या ठिकाणी झाल्याचं स्पष्टपणाने दिसतंय. माझी तब्येत 2 दिवस ठीक नसल्याने मी व्हिडिओ बनवत नव्हतो आणि घडलेल्या घटनेचं अपडेट या ठिकाणी घेत देखील नव्हतो. मुळात 2 दिवस कुठलंही वाचन या ठिकाणी मी केलेलं नव्हतं. परंतु अशा वेळी आज एका सहकारी मित्राने फोन केला आणि फोनवर मला विचारलं, तुम्ही नामदेव शास्त्रींवर व्यक्त झाले नाही. मी त्याला सांगितलं, व्यक्त व्हायला अजिबात अडचण नाहीये, कारण मी कुणाचा या ठिकाणी भक्त नाही आणि भक्ताला व्यक्त व्हायला खूप अडचण असते. तसं मात्र माझं या ठिकाणी काही नाही. निर्धोकपणाने आणि सडेतोडपणाने राजकीय विश्लेषण, सामाजिक विश्लेषण करण्याचं जे काम आहे ते मी सातत्याने मागच्या काळात केलं आणि पुढच्या काळात देखील हे सातत्याने करणार आहेतच. प्रश्न नामदेव शास्त्रींचा नाही, तर संपूर्ण समाजाचा या ठिकाणी प्रश्न आहे. समाजामध्ये गुन्हेगार निर्माण होऊ शकतो. समाज म्हटल्यावर समाजकंटक हे आलेच, हे मात्र आपण समजू शकतो. पण खुलेपणाने जातीय निकषावर, जातीच्या आधारावर गुन्हेगारांचं समर्थन करणारा समाज जर या समाजामध्ये निर्माण होतोय, ते मात्र हे या समाजासाठी अत्यंत विदारक, अत्यंत घातक चित्र या ठिकाणी असल्याचं आपल्या लक्षात आल्याशिवाय राहत नाही. आणि भगवान बाबांच्या विचारांनी तिलांजली देण्याचं काम काही प्रवृत्ती ही महाराष्ट्रात बीडच्या घटनेआडून करतायत. ती गोष्ट मात्र निश्चितपणाने निषेधार्ह देखील आहेत. कारण भगवानगड हा नेहमी जाती अंतासाठी ओळखला जातो. कुठल्याही एका जातीची पाठराखण हा भगवानगडाने कधीही केलेली नाहीये. पण बीडच्या घटनेआडून अनेकांनी नामदेव शास्त्रींवर आरोप केले, पण त्याला प्रत्युत्तर म्हणून कुणीतरी अमोल राजे खेडकर नावाच्या इसमाने दादोजी कोंडदेव व राजमाता जिजाऊंचा इतिहास आम्हाला काढायला लावू नका, अशी अत्यंत विकृत, अत्यंत विद्वेषजनक पोस्ट तयार केली. ती पोस्ट त्या अमोल राजे खेडकर नावाच्या कार्यकर्त्यांनी ही समाज माध्यमावर टाकली. यातून सामाजिक द्वेष वाढवण्याचा प्रयत्न हा अमोल खेडकरनी या ठिकाणी स्पष्टपणाने केलेला दिसतो. ही पोस्ट मी आपणासमोर या ठिकाणी दाखवत आहे. अत्यंत विकृत स्वरूपाची ही पोस्ट आहे. स्वराज्यासाठी आपला पोटचा गोळा पणाला लावणाऱ्या आणि स्वराज्यासाठी मृत्यूच्या दाढीत छत्रपती शिवाजी महाराजांना या ठिकाणी अफजल खानाच्या भेटीसाठी पाठवणाऱ्या राजमाता जिजाऊंवर गलिच्छ भाषेत टीका करण्याची हिंमत हा जो कोणी खेडेकर नावाचा इसम कार्यकर्ता करतोय, त्याची ही हिंमत ही केवळ धनंजय मुंडेंच्या आश्रयानेच होऊ शकते.
हे मात्र या ठिकाणी अजिबात विसरून चालणार नाहीये. आणि तो कार्यकर्ता हा धनंजय मुंडेंचा कार्यकर्ता असल्याचं सोशल मीडियातून असलेल्या पोस्टवरून हे स्पष्टपणाने दिसतंय. त्याचं प्रतिबिंब मी आपणासमोर ठेवतोय. असो मित्रांनो, पीक विम्याच्या धनंजय मुंडेंच्या 500 कोटींच्या घोटाळ्याचा प्रश्न हा संसदेच्या सभागृहामध्ये सुप्रियाताई सुळेंनी उपस्थित केला. तोच विषय हा आजच्या व्हिडिओचा आहे. हा घोटाळा, पीक विम्याचा घोटाळा हा कितीतरी पटीने अधिक असल्याचं या ठिकाणी हे बोललं जातंय. पीक विम्यामध्ये 4.25 लाख दावे हे बोगस असल्याचे कृषी विभागाचे अप्पर मुख्य सचिव रवींद्र रस्तोगी यांनी मान्य देखील केलेले या ठिकाणी आहेत. या घोटाळ्यात अजित पवारांचं नाव हे मात्र या ठिकाणी पुढे येतंय. महाविकास आघाडीच्या सत्ता काळात विरोधी पक्षनेते असलेल्या देवेंद्र फडणवीसांनी याच पीक विम्याच्या बाबतीत भ्रष्टाचाराच्या विरोधात हे रणशिंग फुंकलं होतं. विधानसभेच्या सभागृहामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी पीक विम्याचा घोटाळ्याचा प्रश्न हा मोठ्या स्वरूपात उपस्थित केलेला होता. तेच फडणवीस आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि त्याच फडणवीस साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये धनंजय मुंडे आणि अजित पवार हे मांडीला मांडी लावून या ठिकाणी बसत आहेत. त्यामुळे एकूणच बीडच्या घटनेत व पीक विम्याच्या 500 कोटींच्या घोटाळ्यामध्ये निव्वळ धनंजय मुंडेंचंच नाही, तर या प्रकरणामध्ये राज्य सरकारची प्रतिमा ही मलिन झालेली आहे. राज्य सरकारची प्रतिमा ही काळवंडली देखील आहे. त्यामुळे धनंजय मुंडेवर कारवाई करण्याची हिंमत हे मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस हे पुढच्या काळात दाखवतील काय? मुंडेंना भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहेस असा दिलासा देण्याचं चित्र हे अजित पवारांनी महाराष्ट्रात उभं केलं असल्याचं स्पष्टपणाने या ठिकाणी दिसतंय. त्यामुळे अजितदादांकडून मुंडेंवर कारवाईची अपेक्षा अजिबात धरता येणार नाहीये. अजित पवार म्हणजे राजकारणातील हत्तीचे सुळे आहेत. ते दिसायला फक्त मोठे दिसतात. पॉलिटिकल क्रायसिसच्या काळात दादा हे नेहमी नॉट रिचेबल असतात. पॉलिटिकल क्रायसिसच्या काळात दादांना नेहमी राजकीय डेंगू आजार झाल्याचं या ठिकाणी अनेकदा हे महाराष्ट्राने पाहिले. त्याचा सविस्तर परामर्श हा पुढच्या कुठल्या तरी एपिसोडमध्ये आपण नक्कीचपणाने घेऊ. तुर्तास एवढेच. हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.